Hello student, today we are going to see our third section. It is 3.2. Do schools really kill creativity? ब्रॅकेटमध्ये माइंड मॅपिंग दिलेला आहे, म्हणजे हा माइंड मॅपिंगचा भाग आहे. माइंड मॅपिंगचा हा भाग या वर्षीच्या बोर्ड पॅटर्न मध्ये समाविष्ट केलेला आहे. हा नव्याने समाविष्ट केलेला भाग आहे. आतापर्यंत माइंड मॅपिंगचे कोणतेही प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जात नव्हते, पण या वर्षीपासून रायटिंग स्किलमध्ये हा भाग विचारला जाणार आहे. यस, इथे जेव्हा टायटलमध्ये एक प्रश्न उपस्थित केला आहे की डू स्किल रिअली किल क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. जे शाळेमध्ये मुलांमध्ये सर्जनशीलता नष्ट होते का, आणि जी मुलांमध्ये सर्जनशीलता टिकवण्यासाठी माइंड मॅपिंगचा भाग शिकवणं खूप आवश्यक आहे, असं इथे लेखक म्हणतो. आता माइंड मॅपिंग म्हणजे काय, तर माइंड मॅपिंग आपल्याला असे म्हणता येईल, अ माइंड मॅप इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन ग्राफिकल फॉर्म, स्पेशली इन द फॉर्म ऑफ अ डायग्राम. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जी काही माहिती असते ती ग्राफिकल फॉर्ममध्ये म्हणजेच डायग्रामच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंटेशन देणं, इट इज ए माइंड मॅपिंग. यालाच आपण काय माइंड मॅपिंग म्हणू शकतो. आता व्हॉट इज द माइंड मॅपिंग, काय आहे माइंड मॅपिंग, कशा प्रकारे करायची आहे हे शिकण्यापूर्वी नाउ वी सी द आइस ब्रेकर पार्ट्स in our textbook. So you should open your textbook on page number 141 and see the icebreaker parts. Students, here in the icebreaker parts we see a diagram is given here. Listen here. Observe the given figure and complete the activities that follows. इथे फिगर दिलेली आहे आणि त्याच्या वरून ऍक्टिव्हिटीज काय आपल्याला कंप्लीट करायची आहे. नाउ सी स्टुडंट, सी हिअर, इथे एक मेन आयडिया दिलेली आहे. बघा, एक झाड दिलेला आहे. एक समजा सपोज एक ट्री म्हणजे मेन आयडिया. आम्हाला माइंड मॅपिंग कशा प्रकारे ड्रॉ करायची आहे याचं एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की एक मेन आयडिया एक झाड आहे आणि मग त्या झाडाच्या ब्रँचेस दाखवल्या, 3 ब्रँचेस दाखवलेल्या आहे आणि त्यापैकी एका ब्रँचेसचे ब्रँचेस म्हणजे मोठ्या फांद्या आणि ट्विक्स म्हणजे त्याच्या छोट्या फांद्या. आता आम्हाला काय करायचं, नाव सी हिअर, की रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट्स और टायटल ऑफ युअर ओन. तर मेन आयडिया म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जी कोणती एखादी आयडिया असेल, यू शुड राईट मेन आयडिया देअर. मेन आयडिया जागा एखादी तुम्ही मेन आयडिया लिहू शकता. कोणती, यस, लाईक कॉलेज, युअर कॉलेज म्हणजेच तुम्ही कॉलेज मेन आयडिया लिहू शकता. मग बी मध्ये बघा, ऍड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडिया ॲज देअर ब्रँचेस. मग कॉलेजशी संबंधित 3 आयडियाज म्हणजे त्याच्या ब्रँचेस झाल्या. म्हणजे कॉलेज आलं, कॉलेजचे 3 ब्रँचेस आपण म्हटलं, स्टुडंट्स म्हणू शकतो आपण, टीचर्स म्हणू शकतो आणि ऍडमिनिस्ट्रेशन म्हणू शकतो. असे 3 त्याचे ब्रँचेस होऊ शकते. नंतर ऍड 2 आयडियाज टू वन ऑफ द ब्रँचेस दॅट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ ब्रँच. आणि नंतर आणखी कोणत्याही एका ब्रँचचा आपल्याला काय घ्यायचा आहे, त्याच्या ट्विक्स घ्यायच्या, त्यांच्या आणखी छोट्या ब्रँचेस घ्यायच्या आहे. मग आम्ही त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की जसं बघा, सपोज की आम्ही एक मेन आयडिया घेतली, कोणतरी कॉलेज आम्ही घेतलं सपोज मेन आयडिया. नंतर त्याच्या 3 ब्रँचेस आम्ही केल्या, स्टुडंट्स, टीचर्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन, 3 ब्रँचेस केला. आणखी आम्ही मग त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या आणखी 2 ब्रँचेस आम्ही करू शकतो. जसं त्याच्यामध्ये आलं मग मॅनेजमेंट अँड प्रिन्सिपल. अशा प्रकारे आम्हाला ही ऍक्टिव्हिटी काय कंप्लीट करता येईल. नाउ सी, इथे मी एक त्याच्यासाठी या ऍक्टिव्हिटीसाठी एक वेगळं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. सी हिअर, लिटरेचर.
वी टेक द एक्झाम्पल ऑफ लिटरेचर ॲज अ मेन आयडिया. लिटरेचर कोणती झाली आपली, ही मेन आयडिया झाली इथे. नंतर त्याचे आपण 3 ब्रँचेस आपण इथे दाखवलेले आहे बघा. पोएट्री, ड्रामा अँड प्रोज ह्या लिटरेचरच्या 3 मेन आयडिया झाल्या. म्हणजे मेन आयडिया झाली आमची लिटरेचर, नंतर त्याच्यामध्ये पोएट्री, ड्रामा अँड प्रोज ह्या 3 त्यांच्या ब्रँचेस झाल्या. मग आम्ही एक जे ब्रँच आहे प्रोजची त्याचे आम्ही ट्विक्स दाखवलेले आहे, आणखी त्याचे पार्ट्स दाखवलेले आहे. मग त्याच्यामध्ये आपण प्रोजचे 3 पार्ट्समध्ये फिक्शन म्हटलेलं आहे, त्यालाच आपण नोवेल, फिक्शनमध्ये नोवेल किंवा शॉर्ट स्टोरीज येतात. आणि दुसरं दाखवलेलं आहे नॉन फिक्शन्स, याच्यामध्ये एसे आणि आर्टिकल्स इत्यादी येतात. म्हणजे त्या प्रोजच्या आणखी 2 सब ब्रँचेस दाखवल्या, त्याला आपण ट्विक म्हणू. याच्यामध्ये फिक्शन आणि नॉन फिक्शन. सो इन दिस वे यू शुड try to complete this activity. Now here the second activity is one of the activities given for your practice. Listen here. Complete the given blank spaces balloons with your ideas in the figure that describe your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follows. आता इथे बघा एक माइंड मॅपचा चार्ट दिलेला आहे. इट इज अ माइंड मॅप चार्ट. हा माइंड मॅपच आहे. आता इथे माइंड मॅप मध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे की प्रिपेअरिंग फॉर द SSC बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे आम्ही SSC बोर्ड एक्झामिनेशनचं कशा प्रकारचं प्रिपरेशन करणार आहोत, त्यासाठी हा कम्प्लीट चार्ट करायचा आहे. इथे एक भाग दिलेला आहे. कोणता भाग दिलेला आहे, यस, थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक. आम्ही काय रीडिंग द टेक्स्ट बुक, आम्ही सगळे टेक्स्ट बुक म्हणून काय आम्ही टेक्स्ट बुकचं रीडिंग करून काय आम्ही 12वी परीक्षेचं प्रिपरेशन करू शकतो. मग आम्ही इथे एक पुस्तकामध्ये टेक्स्ट बुकमध्ये एक बलून जे आहे एक क्लाउड्स कंप्लीट करून दिलेला आहे. नंतर आपण बाकीचे कंप्लीट केले. बघा प्रिपेअरिंग नोट्स आम्ही का करू शकतो, या हाऊ टू प्रिपेअर फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. यस, प्रिपेअरिंग द नोट्स, आम्ही नोट्स प्रिपेअर करू शकतो. नंतर आम्ही म्हणू शकतो सॉल्विंग द ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आम्ही सॉल्व्ह करून पाहू शकतो. नंतर आम्ही म्हणू शकतो डुईंग द होमवर्क, आम्ही होमवर्क करून सुद्धा आम्ही HSC बोर्ड एक्झामचं आम्ही प्रिपरेशन करू शकतो. मग आम्हाला आणखी एक गोष्ट कोणती करावं लागेल, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट सुद्धा आम्हाला करावं लागेल. नंतर सेल्फ स्टडी अँड प्रॅक्टिस, कारण की आम्हाला कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये जे शिकवलं जाईल तितकंच महत्त्वाचं नाही, म्हणजे आम्हाला सेल्फ स्टडी अँड प्रॅक्टिस सुद्धा करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्याला एक क्लाउड्स दिलं होतं, म्हणजे एक ब्रँच दिली होती आणि त्या प्रकारे आपण त्याच्या काय ज्या आपल्याला आईस ब्रेकरच्या पार्ट्समध्ये बाकीच्या ज्या कंप्लीट करायच्या होत्या तो माइंड मॅपिंगचा चार्ट्स आपण इथे काय माइंड मॅपिंगचा चार्ट्स काय इथे कंप्लीट केलेला आहे. नाउ स्टुडंट्स वी गो टू सी व्हॉट इज द माइंड मॅपिंग. आता आपण माइंड मॅपिंग म्हणजे काय आपण बघणार आहोत. नाउ सी हिअर की वेनेवर यू हॅव टू कम्प्लीट अ सिमिलर टाइप ऑफ डिटेल graphical figure in your own style showing the thoughts, ideas, concept that keep on generating in your mind. म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही आयडियाज असेल, जे काही कन्सेप्ट असेल, जे काही थॉट्स असेल, त्या थॉट्सचं रिप्रेझेंटेशन आम्ही ग्राफिकली करत असेल. म्हणजे तुमच्या डोक्यामधल्या आयडियाज, थॉट्स आणि कन्सेप्ट आम्ही ग्राफिकल स्वरूपामध्ये दाखवत असेल, एखाद्या डायग्रामच्या स्वरूपामध्ये दाखवत असेल, त्याला आम्ही माइंड मॅपिंग म्हणू शकतो. म्हणजे आम्ही आमच्या स्वतःचा डोक्याचा उपयोग करून आम्ही जे काही ड्रॉ करू, इट इज अ माइंड मॅपिंग. यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल डिझाईन. आता माइंड मॅपिंग म्हणजे जसं आमच्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे ती प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल डिझाईन or a graphical representation to describe the same idea, facts, situation, then this type of presentation can be called mind mapping. So it is called a mind. What is the mind mapping? म्हणजे whatever the idea in your mind, you should describe that idea in the form of dialogue, or you should give the graphical representation. Such graphical representation is called as a mind mapping. हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे यालाच आम्ही माइंड मॅपिंग म्हणू. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ज्या काही आयडियाज असतात, थॉट्स असतात, कन्सेप्ट्स असतात,
ते थॉट्स कन्सेप्ट सगळं आम्ही ज्या वेळेस आम्ही ग्राफिकल स्वरूपामध्ये डिस्क्राईब करू, एखाद्या डायग्रामच्या स्वरूपामध्ये डिस्क्राईब करू, आम्ही त्यालाच का म्हणू, माइंड मॅप म्हणू. ओके, नाउ हिअर वी सी की माइंड मॅपिंग इज ए पॉवरफुल नोट टेकिंग मेथड. आपण कॉलेजेसमध्ये नोट्स घेत असतो लेक्चर्समधनं की द माइंड मॅपिंग इज अ पॉवरफुल नोट टेकिंग मेथड. माइंड मॅप्स नॉट ओनली हायलाइट इम्पॉर्टंट फॅक्ट बट ऑल्सो शो द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ ए सब्जेक्ट. व्हॉट इज म्हणजे वाय माइंड मॅपिंग इज इम्पॉर्टंट फॉर अस. तर माइंड मॅप्स नॉट ओनली हायलाइट द इम्पॉर्टंट फॅक्ट्स, म्हणजे माइंड मॅप फक्त इम्पॉर्टंट फॅक्ट्स, इम्पॉर्टंट गोष्टीच फक्त हायलाइट नाही करत किंवा दर्शवत नाही, तर मग का करते, शो द ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे एखादी विषय आमच्या डोक्यामध्ये असेल, तो विषय जर आम्ही माइंड मॅपिंगच्या स्वरूपातनं एखाद्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या स्वरूपातनं जर मांडला असेल, तर यावरून आम्हाला इम्पॉर्टंट फॅक्ट्स तर माहीतच पडते, पण त्याच वेळेस त्या विषयाच्या संदर्भातलं जे ओव्हरऑल स्ट्रक्चर असते, ओव्हरऑल माहिती असते, ती माहिती सुद्धा आम्हाला त्या माइंड मॅपिंगच्या ग्राफच्या स्वरूपामधनं काय माहीत पडत असते. आता बघा की मग माइंड मॅपिंग करताना आम्हाला कोणत्या, जसं आपण म्हटलेलं आहे की माइंड मॅपिंग म्हणजे जे काही आयडियाज असतात त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करणं, डायग्रामच्या स्वरूपामध्ये ते दाखवणं. मग याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या काय डिझाईन्स किंवा डायग्राम काढू शकतो. लिसन हिअर काही आम्ही सर्कल मॅप्स काढू शकतो, म्हणजे सर्कल्सच्या माध्यमातून आम्ही एक डिझाईन काढून आम्ही त्या आयडियाज किंवा आमच्या डोक्यामधले कन्सेप्ट किंवा थॉट्स आम्ही प्रेझेंट करू शकतो. नंतर आहे बबल मॅपिंग आहे, फ्लो मॅप आहे, फ्लो चार्ट्स आपण 11th मध्ये वगैरे फ्लो चार्ट शिकलेलो आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही करू शकतो. नंतर ब्रेस मॅप आहे, ट्री मॅप आहे, ट्री डायग्राम वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन नोट मेकिंग. ट्री डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या आमच्या डोक्यामधल्या आयडियाज किंवा कन्सेप्ट काय आम्ही शो करू शकतो. नंतर बबल मॅप आहे, जसं आपण आता जी वरती आईस ब्रेकर्स मध्ये जी प्रिपरेशन फॉर द SSC एक्झामची आपण जे माइंड मॅपिंग केलेली आहे, ते बबल्स किंवा क्लाउड मॅपिंग म्हणू शकतो आपण, और द मल्टीफ्लो मॅप. म्हणजे इत्यादी वेगवेगळ्या माध्यमातून काय आपण माइंड मॅपिंग काय किंवा माइंड मॅपिंग मध्ये इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या काय डिझाईन्स आम्ही शो करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये काही डिटेल्स सुद्धा दिलेले आहे. यस, आता बघा इथे दिलेले आहे की तुम्ही कोणत्या, यू कॅन यूज अ डिफरंट शेप. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स वापरू शकतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे शेप दिलेले आहे, ॲरोज दिलेले आहे. आम्ही ॲरोजचा वापर करून सुद्धा माहित आहे का माइंड मॅपिंगचा डायग्राम शो करू शकतो. लाईन्स वापरू शकतो, कनेक्टर्स वापरू शकतो, बलून्स, बॉक्सेस, ॲरोज, कॉलआउट्स म्हणजे सिम्बॉल्स, स्क्रिबल्स म्हणजे ड्रॉज केअरलेसली अँड इन अ हरी, स्क्रोल्स, एक्सप्लोशन etc. डिस्क्राईब युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आमचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो डिस्क्राईब करण्यासाठी काय आम्ही इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या काय डायग्राम्सचा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा काय उपयोग करू शकतो. असं आवश्यक नाही की तुम्ही याच प्रकारची डायग्राम ड्रॉ केली पाहिजे किंवा तुम्ही जसं ॲरोज दाखवले पाहिजे किंवा बलून्समध्येच दाखवले पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला तुमची जी आयडिया व्यवस्थित ज्याच्यामध्ये बसेल त्या प्रकारची डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला माइंड मॅपिंग शो करता येईल. आता बघा की बेनिफिट्स ऑफ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगचा फायदा कोणता आहे? Mind mapping is a simple tool which enables us to use a graphical way to represent ideas and concept. Just now I tell you, it is a simple tool. म्हणजे एक साधं असं साधन आहे की ज्या काही आमच्या डोक्यामध्ये आयडिया असेल त्या आम्ही काय ग्राफिकल स्वरूपामध्ये काय दाखवू शकतो. इट इज अ व्हिज्युअल थिंकिंग टूल दॅट हेल्प इन स्ट्रक्चरिंग इन्फॉर्मेशन to better analyze, recall and generate new ideas. Mind mapping has multiple benefits. Mind mapping चे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट्स आहे.
आता बघा की सपोज जसं आपण आईस ब्रेकर्समध्ये जी डायग्राम घेतली लिटरेचरची, जर लिटरेचरची आमच्या डोक्यामध्ये आयडिया आणि आम्ही ते जर एका पेजवर लिहून काढलं तर कुणाला रिडिंग करायला काय खूप बोर होईल. आता लिटरेचरच्या ब्रँचेस, मग त्याला पहिला पॅराग्राफ शोधावा लागेल, दुसरा पॅराग्राफ शोधावा लागेल, तिसरा पॅराग्राफ शोधावा लागेल. पण आम्ही माइंड मॅपिंग च्या पद्धतीनं त्या शो केलं तर सहसा त्याला लिटरेचर, मग लिटरेचरचे तिथेच त्याला तेव्हा समजेल की यस 3 ब्रँचेस ऑफ लिटरेचरच्या 3 ब्रँचेस समजेल. मग आणखी प्रत्येक ब्रँच त्याला काय सब ब्रँचेस समजेल. हा आम्हाला माइंड मॅपिंगच्या माध्यमातून काय बेनिफिट्स मिळत असते. इथं काही बेनिफिट्स दिलेले आहे. सी हिअर, एक्स्ट्रीमली सिम्पल टू लर्न अँड यूज, म्हणजे शिकण्यासाठी आणि यूज करण्यासाठी खूपच सिंपल आहे. सेकंड, अप्लिकेबल टू ऑल एरियाज ऑफ लाईफ, पर्सनल और प्रोफेशनल. माइंड मॅपिंग हे आम्हाला प्रत्येक आमचं टू ऑल एरियाज ऑफ लाईफ, म्हणजे पर्सनल एरिया असो की प्रोफेशनल एरिया असो, तिथे आम्हाला माइंड मॅपिंगचा उपयोग करता येते. हेल्प्स अटेन क्लॅरिटी ऑफ थॉट्स, म्हणजे आमच्या डोक्यामध्ये जे विचार आहे ते क्लिअरली मांडण्यासाठी काय असते माइंड मॅपिंगच्या माध्यमातून. प्रमोट्स क्रिएटिव्हिटी, त्याच्यामधनं काय जसं आपण बघितलं आहे की डू स्कूल रिअली किल क्रिएटिव्हिटी. यस, शाळेमध्ये नोट्स वगैरे दिल्या जातात तर त्याच्यामुळे होऊ शकते मुलांमधली जी सर्जनशीलता असते नष्ट होऊ शकते. आणि त्याच्यामुळे या माध्यमातनं माइंड मॅपिंगच्या माध्यमातनं जी मुलांमधली जी क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग मुलांमधली क्रिएटिव्हिटी प्रमोट करण्यासाठी मदत करते. चॉईस टू customize it as per your topics or likings. Increase productivity. Yes, it increase the mind mapping increase the productivity. Better time and resources management. It strengthens memory by improving recall ability. Yes, it also strengthens the memory by improving recall ability. म्हणजे काय, जेव्हा आम्हाला माइंड मॅपिंग ड्रॉ करायची असते आमच्या डोक्यामधली आयडिया, कन्सेप्ट किंवा थॉट्स असेल ना, आम्ही त्याला रिकॉल आठवत असतो आणि आठवल्यामुळे काय होते, आमची मेमोरी सुद्धा वाढते, आमची मेमोरी स्ट्रेंथ होते. यस की नाही याच्यामध्ये अशा प्रकारे म्हणजे आपण डोकंच एक प्रकारे साध्या भाषेमध्ये आम्हाला असं म्हणता येईल की वी स्टार्ट टू यूज अवर माइंड. ॲक्च्युली एज्युकेशनमध्ये पुष्कळदा यस मेमोरायझेशनवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला जातो. मात्र माइंड मॅपिंगच्या माध्यमातून हे मेमोरायझेशन थांबवलं जाऊन आपल्या डोक्यामधल्या ज्या काही कन्सेप्ट असेल ते बाहेर येतात आणि त्याच्यामुळे स्वाभाविक असं आमची मेमोरी त्याच्यामुळे काय स्ट्रेंथन होते. इट अनॅबल्स लर्निंग Yes, it enables learning meaningful learning. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट शिकताना काय त्याच्यामध्ये काय मिनिंगफुली काय शिकण्याचा काय करतो, प्रयत्न सुद्धा करतो. कनेक्ट्स टू वन्स प्री एक्झिस्टिंग नॉलेज अँड डज नॉट एनकरेज रोट लर्निंग. तेच आम्ही जे पाठांतराची जे सवय होते त्याला एनकरेज न करता आमच्यामध्ये काय एक प्रकारचं काय आमचं जी नॉलेज असते, नॉलेजशी काय त्या गोष्टीला काय आम्ही कनेक्ट करत असतो. आता बघा इथे युजेस ऑफ माइंड मॅपिंग इन नोट टेकिंग. आता नोट टेकिंगमध्ये सुद्धा आम्हाला माइंड मॅपिंगचा आपण उपयोग करता येईल. लिसन हिअर, युजेस ऑफ माइंड मॅपिंग इन नोट टेकिंग हेल्प्स ब्रेक डाऊन लार्जर चंक्स ऑफ डेटा इनटू स्मॉलर अँड मोर रिलेटेबल प्रपोर्शन्स. आता काय करते, जसं जे माइंड मॅपिंग आहे ब्रेक्स डाऊन द लार्जर चंक्स ऑफ डाटा, जो खूप मोठा डेटा असतो ना त्या डेटाला काय एक संक्षिप्त स्वरूपामध्ये स्मॉलर स्वरूपामध्ये बनवून जो काही रिलेटेबल प्रोपोर्शन असेल त्याच्यामध्येच काय आम्ही उपयोग करू शकतो. म्हणजे खूप काही डेटा जो असेल, खूप काही 4-5 पेजचं काय एखादी टॉपिक आहे सपोज, मग तो टॉपिक्स आम्ही थोडक्यामध्ये माइंड मॅपिंगच्या माध्यमातून जे आवश्यक घटक आहे त्याच घटकाच्या माध्यमातून काय रिप्रेझेंट करू शकतो. गिव्ज अन ओव्हरव्ह्यू ऑफ वन क्विक ग्लान्स. यस, माइंड मॅपिंग
च्या माध्यमातून त्या माइंड मॅपिंगच्या ग्राफमध्ये पूर्णच्या पूर्ण पॉईंट्स आलेले असते आणि त्याच्यामुळे काय एक जस्ट बाय गिव्हिंग अ ग्लान्स ऑन इट यस वी सी एव्हरीथिंग, म्हणजे फक्त त्याच्यावर ग्लान्स नजर टाकून आम्हाला सगळं आम्हाला माहीत करून घेता येते. एंगेज बोथ द लेफ्ट अँड राईट साइड ऑफ द ब्रेन. यस, माइंड मॅपिंग मध्ये we use both sides of brain, that is the left and right side of brain. म्हणजे आम्हाला असं म्हणता येईल की होल ब्रेन थिंकिंग. कारण की माइंड मॅपिंग बनवायचं म्हणजेच का आमच्या डोक्यावर थोडासा भार द्यावा लागेल, आमच्या डोक्याला थोडंसं विचार करायला लावावा लागेल की की आम्ही हा आमच्या डोक्यामध्ये टॉपिक आहे. विद्यार्थी स्टुडंट्स हा आमच्या डोक्यामध्ये टॉपिक्स आहे. मग स्टुडंट्सच्या कोणत्या ब्रँचेस होऊ शकते. स्कूल आहे आमच्या डोक्यामध्ये टॉपिक्स, स्कूलच्या कोणत्या ब्रँचेस असू शकते. अशा प्रकारे एखादी स्पोर्ट्स असेल, मग स्पोर्ट्सचं काय आहे, अशा आम्हाला त्याच्यावर विचार करण्यासाठी काय भाग पाडते. हेल्प्स टू क्रिएट नोट्स क्विकली, सेव्ह टाइम्स. यस, आता बघा सपोज आम्ही नोट्स घेताना आमचा एक तर काय वेळ खूप जातो आम्हाला नोट घेताना, पेज सुद्धा खूप जास्त लागते, 2-3 4 पेजेस लागत असते. परंतु जर माइंड मॅपिंगच्या माध्यमातून काय होते, हेल्प्स टू क्रिएट नोट क्विकली, म्हणजे आम्हाला काय आपले नोट्स काय क्विकली घेता येते आणि आमचा वेळ वाचते. गिव्ह अबंडंट फ्लेक्झिबिलिटी दॅन द ट्रेडिशनल नोट टेकिंग मेथड्स. आमची जे परंपरागत ट्रेडिशनल नोट टेकिंग मेथड जी आहे त्यापेक्षा काय या माइंड मॅपिंगमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, म्हणजे आम्हाला चेंज सुद्धा करता येते याच्यामध्ये. जसं आम्ही बघितलं की सपोज आम्ही जसं लिटरेचरचा भाग घेतला, लिटरेचरचा एखादी प्रोज सेक्शन आहे, याच्याविषयी आम्ही जर नोट्समध्ये जे ट्रेडिशनल नोट टेकिंगची मेथड आहे त्यामध्ये जर 2 पेज दिले तर आम्हाला मग पूर्ण 2 पेज पूर्ण चेंज करावं लागते. पण इथे आम्ही एक फिगर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून ते प्रोज दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे हे काय फ्लेक्झिबल सुद्धा आहे. एन्श्युअर दॅट एंटायर इन्फॉर्मेशन इज कॅप्चर्ड, म्हणजे माइंड मॅपिंगच्या माध्यमातून आम्हाला पूर्णच्या पूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आहे ते पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन शो करता येते थोडक्यामध्ये. इट इझियर टू रीड, ग्रॅप्स and go back to specific key points. Finding key points in traditional inner notes in tedious task. बघा, it easier to read the graphs and go back to the pages. Finding the points in the traditional method, it is a tedious, म्हणजे त्या आमची ट्रेडिशनल मेथड होती त्याच्यामध्ये काय पॉइंट्स शोधणं, एक पेज पलटवा, दुसरं पेज पलटवा, तिसरं पेज पलटवा, याच्यामध्ये आमचा वेळ सुद्धा जात होते. मात्र याच्यामध्ये काय इट इज व्हेरी इझी टू फाइंडिंग एनीथिंग्स इन इट. नाउ वी सी अबाउट की हू इंट्रोड्यूस माइंड मॅपिंग फर्स्ट. इट इज अ टोनी बुझान. टोनी बुझान ब्रिटिश ऑथर अँड सायकोलॉजिस्ट. हा ब्रिटिश ऑथर आणि सायकोलॉजिस्ट आहे. यांनी माइंड मॅपिंग या टेक्निकचा काय शोध लावला, म्हणजे ही इज द इन्व्हेंटर ऑफ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगचा इन्व्हेंटर कोण आहे, टोनी बुझान. बघा की डिड यू नो दॅट यू यूज लेस दॅन 1% ऑफ युअर ब्रेन. द गुड news is that mind mapping can help you to assess the other 99%. Yes, means actually you have used only, according to the Tony Buzan, you have only 1% of your brain. In our traditional method, but in mind mapping it is essential for you, it is essential for that person to use the 100% of his brain. त्या माइंड मॅपिंग मध्ये त्याला काय पूर्णच्या पूर्ण काय ब्रेनचा काय उपयोग करण्यासाठी काय मदत होते. बघा याच्यामध्ये अ टेक्निक्स दॅट हेल्प्स यू कोणते, यस, टू इम्प्रूव्ह, टू प्लॅन,
टू ऑर्गनाइज, टू हेल्प सॉल्विंग प्रॉब्लेम्स अँड टू अनकवर न्यू आयडियाज. या सगळ्या गोष्टी होते. बघा इथे एक टू ऑर्गनाइज सिम्पली बघा की समजा आम्ही ऑर्गनाइजचं एक तुम्हाला उदाहरण देतो. सपोज आपलं कपबोर्ड आहे, कपाट आहे घरचं. आपल्या कपाटामध्ये आपण खूप अस्ताव्यस्त कपडे ठेवत असतो आणि पूर्णच्या पूर्ण कपडे आणून त्याच्यामध्ये खूप फिट्ट कसे टाकले तर त्याच्यामध्ये खूप मावणार नाही आणि वेळेवर आम्हाला दिसेल का? वेळेवर दिसणार सुद्धा नाही ते कपडे. आम्हाला शोधावं लागेल, खूप शोधावं लागेल, मग सगळे काढावं लागेल. पण मात्र त्याच्यामध्ये जर आम्ही ऑर्गनाइज पद्धतीनं व्यवस्थित छोट्या मुलांचे कपडे वेगळीकडे, मोठ्यांचे कपडे वेगळीकडे व्यवस्थित जर ठेवले तर ते आम्हाला कधी एनी टाइम का दिसेल. तशाच प्रकारचं माइंड मॅपिंग सुद्धा आहे. माइंड मॅपिंग मध्ये सुद्धा आम्हाला ऑर्गनाइज करायचे आहे. जे आमच्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत, कॉन्सेप्ट्स आहेत, थॉट्स आहेत, त्या व्यवस्थित जर आम्ही ऑर्गनाइज केल्या तर आम्हाला इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड इट ऑल्सो. नाउ we see the mind mapping of Sir Ken Robinson's claims. आता रॉबिन्सनचं क्लेम्स काय? जसं आपण सुरुवातीला जेव्हा टायटल बघितलं, डू स्कूल रिअली किल क्रिएटिव्हिटी, याविषयी व्हॉट द रॉबिन्सन सर केन रॉबिन्सन सेज. केन रॉबिन्सन का म्हणून त्याच्याविषयी दिलं आहे. तो म्हणतो की स्कूल किल क्रिएटिव्हिटी. शाळा काय करते? मुलांमधली जी सर्जनशीलता आहे त्याला नष्ट करते. आणि ऍक्च्युली स्कूल इज फॉर एज्युकेशन. स्कूल कशासाठी आहे? एज्युकेशनसाठी आहे. आणि एज्युकेशन, व्हॉट इज द एज्युकेशन? यस, एज्युकेशन कम्स आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. जे शिक्षण आहे हे सर्जनशीलतेच्या माध्यमातून शिक्षण मिळत असते. एज्युकेशन इज आउट ऑफ क्रिएटिव्हिटी. आणि त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी टू बी अक्वायर्ड टू द एज्युकेशन इट सेल्फ. आणि मग ते काय आम्हाला एज्युकेशनच्या माध्यमातून काय आम्हाला क्रिएटिव्हिटी अक्वायर्ड करायला लागेल. आणि त्याच्यासाठीच काय माइंड मॅपिंग सारख्या टेक्निक्स काय खूपच इम्पॉर्टंट आहे. जसं केन रॉबिन्सन म्हणतात की ट्रू क्रिएटिव्हिटी काय इज बेस्ड ऑन द नॉलेज विच इन टर्न is based on literacy. Our schools where children develop the literacy skill on which all further learning depends are therefore not killing creativity but cultivating it by providing the foundations young people need to be properly creative. Yes, कारण की here our schools where children develop the literacy skill. शाळेमध्ये लिटरसी स्किल मुलांमध्ये डेव्हलप होत असते. विच ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स. आणि त्या लिटरसी स्किलवरच काय सगळीच्या सगळी लर्निंग काय डिपेंड्स असते. आणि त्याच्यामुळे जर आमच्यामध्ये विद्यार्थ्यांमधली क्रिएटिव्हिटीच नष्ट झाली तर बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कल्टिवेट होणार नाही. आणि त्याच्यामुळे माइंड मॅपिंग इज व्हेरी इसेन्शियल इन स्कूल. Now here writer give the example of how school kill creativity by creativity. Robinson give the example how school kill the creativity. शाळेमध्ये मुलांमधली सर्जनशीलता कशा प्रकारे नष्ट होते त्याविषयी त्यांनी एक उदाहरणाच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. यस, now here is a student whose name is Gillian Lynn नावाची एक स्टुडंट होती. who at the age of 8 was already viewed as a problem student with a probable learning difficulty due to her inability to sit still and concentrate. ही गिलियन लिन कशी होती? 8 years old एज एक यंग गर्ल्स होती. अँड हू वॉज द प्रॉब्लेम? तिला प्रॉब्लेम होता. कोणता प्रॉब्लेम होता? यस, लर्निंग डिफिकल्टी. प्रोबॅबल लर्निंग डिफिकल्टी होती तिला. लर्निंग डिफिकल्टी होती. हू वॉज अनएबल टू गेट द एज्युकेशन प्रॉपरली टू हर ॲबिलिटी टू सिट स्टिल अँड कॉन्सन्ट्रेट. म्हणजे ती एका जागा बसू शकत नव्हती आणि अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हती. इट वॉज
हर प्रॉब्लेम हा तिचा प्रॉब्लेम होता. त्या कुणाचा? गिलियन लिनचा. अनएबल टू सिट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट. तर बघा काय झालं. वेन हर मदर सॉट ए मेडिकल एक्सप्लेनेशन फॉर द गिलियन्स कॉन्स्टंट फिजेटिंग अँड लॅक ऑफ फोकस, द डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली. आणि बघा आपल्याला सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला जर अभ्यासामध्ये रुची येत नसेल, मन लागत नसेल किंवा तो अभ्यासामध्ये कुठे कमी असेल, आपण डॉक्टरकडे जातो. आणि त्यामुळे हा गिलियन लिनची मदर्स ऑल्सो वेंट टू द डॉक्टर अँड यस डॉक्टर डिसाइडेड टू स्पीक विथ हर प्रायव्हेटली. आणि डॉक्टरने तिला एकट्यामध्ये तिच्यासोबत बोलायचं ठरवलं. यस डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, गिलियन अलोन बिगॅन टू. आता मग डॉक्टरने काय केलं बघा. As the two doctor Gillian Lynn and her mother, both of them were in the room. Then डॉक्टरनी त्या मुलीला त्या रूम मध्येच ठेवलं. लेफ्ट अलोन इन अँड म्युझिक फिल्ड रूम. आणि एक म्युझिक लावून दिलं, एक गाणं लावून दिलं टेप रेकॉर्डरवर. आणि नंतर डॉक्टर आणि गिलियन लिनची आई बाहेर आली. त्या मुलीला त्या रूम मध्ये जाऊ दिलं. यस डॉक्टर टर्न ऑन द रेडिओ, लेफ्ट अलोन इन ए म्युझिक फिल्ड रूम. Young Gillian began to dance. Observing through the window, the doctor turned to her mother. Gillian is not sick, he said. She is a dancer. Yes. आणि मग यांनी बघितलं हे बाहेर आल्यानंतर की जेव्हा त्यांनी रेडिओ किंवा तो टेप रेकॉर्डर सुरू केला, त्याच्यावर गाणं लावून दिलं, म्युझिक लावून दिलं की, आणि यांनी बाहेरून बघितलं डॉक्टरने आणि आईनी, तर यस गिलियन वॉज डान्सिंग सो वेल ऑन दॅट म्युझिक. आणि त्या म्युझिकवर ती डान्सिंग काय खूप चांगल्या प्रकारे डान्स करत होती. आणि त्याच्याहून डॉक्टर कंक्लुजन आले की यस ती काही आजारी नाही आहे. तर काय यस सी इज इंटरेस्टेड इन द डान्सिंग. तिला कशामध्ये इंटरेस्ट आहे? डान्समध्ये इंटरेस्ट आहे. या कंक्लुजनवर आले. म्हणजे ती, आणि त्याच्यामुळे तिचं काय अभ्यासामध्ये काय लक्ष लागत नव्हतं. आणि तीच गिलियन लिन जी आहे टुडे ॲट द एज ऑफ 92, तिचं आज वय किती आहे? 92 आहे. अँड शी इज ए बॅलेट डान्सर अँड शी परफॉर्म सो मेनी परफॉर्मन्सेस इन म्युझिकल थिएटर which see the whole world. And in this way, today she is the successful choreographer in the world. आणि ती आज जगामधली काय खूप यशस्वी अशी कोरिओग्राफर आहे. ती आज 92 वर्षाची आहे आणि एक सक्सेसफुल डान्सर म्हणून आहे. आणि तिचं डान्स पूर्ण जग बदलते. कुणाचा? गिलियन लिनचा. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की बघा की गिलियन लिन ही जी मुलगी होती, शाळेमध्ये जर ती असली असती, तिच्यामधली जी क्रिएटिव्ह होती, सर्जनशीलता होती, ते कुठेतरी नष्ट झाली असती शाळेच्या अभ्यासात. कारण की ती तिथे पण खूप प्रगती करू शकली नसती आणि बाकी दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण जाऊ शकली नव्हती. त्याच्यामुळे तिच्यामधले जे काही गुण होते ते वेळेवर काय माहीत पडले आता, आणि त्यामुळे ती काय डान्सर झाली. अँड सो सर केन रॉबिन्सन क्लेम दॅट की स्कूल किल द क्रिएटिव्हिटी. आणि जर मुलांमधली क्रिएटिव्हिटी बाहेर यायची असेल तर त्यासाठी माइंड मॅपिंग सारखे काय गोष्टी करणं काय आवश्यक आहे. नाव हिअर द 21st सेंचुरी स्किल्स. आता 21व्या शतकामधल्या कोणत्या कोणत्या स्किल्स आवश्यक आहे हे दिलेलं आहे. लिसन हिअर. प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न, ट्रान्सफर टू स्किल. या गोष्टी काय आम्हाला, वी आर लिव्हिंग इन द 21st century. 21st century is called as the age of science and competition. Every year researches are going everywhere, and if we want to live in such country
in such situation we need the communication skill, we need learning skill, we have must the skill to transfer our knowledge, प्रॉब्लेम सॉल्विंग या गोष्टी काय आजच्या शतकामध्ये काय आवश्यक आहे. आणि ऑल दिस थिंग्स वी लर्न ओनली थ्रू द माइंड मॅपिंग. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कशाच्या माध्यमातून आम्ही शिकू शकतो, ओनली थ्रू द माइंड मॅपिंगच्या माध्यमातूनच काय आम्हाला या गोष्टी शिकता येईल. आम्हाला दुसऱ्या माध्यमातून ह्या गोष्टी आम्हाला काय शिकता येणार नाही.